वेलकम फ्रेंड्स, आपल्या डीकेसी करिअर क्लब ऑन अकॅडमी यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आपला जो नवीन घटक आहे आपला गणिताचा तो म्हणजे आहे सरासरी ॲव्हरेज. याचा आपला आज पहिलं लेक्चर आहे. व्हिडिओ लेक्चर्स याचे पण सुद्धा 3 व्हिडिओ लेक्चर्स होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हे 3ही व्हिडिओ लेक्चर्स पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी आपल्या या फ्री ऑनलाईन अकॅडमीवरती तुम्ही जर नवीन असाल आणि आणखीनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या नावाच्या समोर डी कुमार करिअर क्लब त्यासमोर लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब हे नाव आहे त्यावरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत झालेली सर्व घटक याचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत प्लेलिस्टमध्ये. जरी ते ओपन होत नसतील तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण आपल्या सर्व व्हिडिओ लेक्चर्सची लिंक दिलेली आहे. त्यावर प्ले लिस्ट ओपन करून तुम्ही प्रत्येक हवं ते व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. तर पाहूया आपला सरासरी म्हणजे काय. नेमकं सरासरी आपण ॲव्हरेज कशासाठी म्हणतो एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण पाहूया. उदाहरणार्थ पहा, एखादी विद्यार्थी असतील एखादी विद्यार्थी असू शकतात एखाद्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना समजा मराठी हा विषय आहे आपला भाषा. मराठी या भाषा विषयामध्ये प्रत्येकाला काही गुण मिळालेले आहेत. काय मिळालेले आहेत? काही गुण मिळालेले असतील. समजा विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा आणि 10 आपण उदाहरणासाठी विद्यार्थी घेऊ. आता समजा 20 मार्काची परीक्षा आहे. गुण किती आहेत? 20 आहेत. आणि या 20 पैकी त्यांना समजा पहिल्याला 19 मिळाले, दुसऱ्याला 20 मिळाले, तिसऱ्याला 17 मिळाले, 18 मिळाले, पाचव्याला 16 मिळाले, काहीला 14 मिळाले, काहीला 12 मिळाले, काहीला पुन्हा 15 येतं, काही 16 येतं, काहीला 17 येतं. अशा पद्धतीने त्यांना काय झालेले आहे तर गुण मिळालेले आहेत. 10 विद्यार्थ्यांची मराठी या भाषेची परीक्षा घेण्यात आली आणि प्रत्येकाचे मार्क असे 10 विद्यार्थ्यांचे मार्क आपण मांडलेले आहेत. एकूण 20 गुणांपैकी त्यांना मिळालेले आहेत. तर आपण पाहणार आहोत या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत 10 विद्यार्थी, या 10 विद्यार्थ्याला प्रत्येकाला वेगवेगळे मिळाले, परंतु सरासरी किती मिळाले? टक्केवारी वेगळी आणि सरासरी वेगळी. मग सरासरी गुण किती मिळालेले आहेत तर आपण ते कसे काढायचे हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहा, ज्यावेळेस सर्वांची असते काय करायची? सर्वांची काय करायची? बेरीज करायची. या सर्व जणांच्या गुणांची काय करायची? बेरीज करून घ्या. पाहता एकूण बेरीज किती आहे? किती होणार आहे? पाहता तुम्ही जर बेरीज केली 7 आणि 7 13, 13 5 18, 18 आणि 2 20, 24, 30, 38, 38, 2 40, 45, 45, 50, 54. हातच्याले 5 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 झाली 164 झालेली आहे. मग 164 एकूण गुण आहेत. 164 ला जर तुम्ही एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 10 ने जर भागलं तर तुम्हाला किती येणार आहे? 16.4. पाहता हे जे 16.4 आलेले आहेत हे त्यांचे सरासरी गुण आहेत. पहा, या विद्यार्थ्यांना 10 विद्यार्थ्यांना मराठी या भाषेमध्ये सरासरी जे गुण मिळालेले आहेत ते 16.4 आहेत. अशा पद्धतीने आपण त्यांची काय करत असतो? मग त्या वर्गाची सरासरी मराठी भाषेतल्या गुणांची किती निघालेली आहे? 16.4. आता आपल्याला पाहायचं आहे, याला एक सूत्र पण आहे सरासरीसाठी. कशा पद्धतीचं सूत्र आपण तयार करतो लक्षात घ्या. या उदाहरणावरून सुद्धा आपण सूत्र तयार करू शकतो. पहा, सरासरी कशी काढायची लक्षात घ्या. सरासरी बरोबर. आता आपण प्रथम काय केली? एकूण गुणांची बेरीज. पहा, पाहता हे गुण जे आहेत हे काय आहेत? हे जे गुण दिलेले आहेत ह्या जे संख्या आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो? n. बरोबर आहे. n1 असेल किंवा n2 असेल. बरोबर आहे. हा n1, हा n2, हा n3, n4 अशा पद्धतीने आपण मान्य केल्याने एकूण n1 अधिक n2 अशा पद्धतीने तुम्ही एकूण n into n सर्वांची काय होणार आहे? बेरीज.
एकूण यांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याला काय करायचं, त्याला भागिले एकूण संख्या, एकूण यांची संख्या किंवा एकूण म्हणा नुसतं, एकूण यांची संख्या. n1 म्हणजे किती पहा, 19, 20, 17, 18, 16, 14 या सर्वांची बेरीज आपण इथं मांडून घेऊ. किती आहे सर्वांची बेरीज आली, 164. बरोबर आहे. आणि एकूण n किती आहेत, तर एकूण n आहेत 10. मग याची सरासरी काढली किती आली, 16.4. अशा पद्धतीने आलेलं हे आपल्या सरासरीचं सूत्र आहे. जे सूत्र आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. पहा थोडासा वेगळा लिहिलेला मी संपूर्ण समजेल असं. एकूण बेरीज म्हणजे नेमकी एकूण बेरीज कोणाची करायची, दिलेली आहे सर्व त्यांची बेरीज करायची आणि जी एकूण n ची संख्या असेल म्हणजे जे n आहे त्यांची एकूण संख्या किती आहे ती आपण त्यांनी ह्याला भागलं की आपल्याला उत्तर मिळतं. पहा आता आपण पाहूया प्रत्यक्षात परीक्षेमध्ये आपल्याला या सरासरी या घटकावरती नेमकं प्रश्न कसे विचारले जातात. तर सरासरी या घटकावरती आपला पहिला प्रश्न असा आहे, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढा आणि पहिली संख्या 41 असल्यास शेवटची संख्या कोणती. आपण 2 प्रश्न एकत्र केलेले आहेत. पहा अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने लक्षात घ्या. पहिली संख्या आपल्याला किती दिलेली आहे, 41 दिलेली आहे. पहिली संख्या 41 आहे, त्यामुळे क्रमवार विषम संख्या म्हटलेलं आहे आपल्याला. 41 नंतर दुसरी किती असणार आहे, 43 असणार आहे. त्यानंतर 44 विषम संख्या आहे, मग 45 असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर 47 आणि त्यानंतर 49 ह्या क्रमवार विषम संख्या आहे. सर्वात सोपा प्रश्न आहे. 1 2 3 4 आणि 5 या क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहे. कारण का, कारण आपल्याला जे दिलेले आहे ती पहिली संख्या आपल्याला किती दिलेली आहे, 41 दिलेली आहे. मग त्यावरून आपल्याला शेवटची सुद्धा मिळालेली आहे. शेवटची किती आहे, 49 आहे. बरोबर आहे. आता आपल्याला मिळालेली आहे. आता याची सरासरी काढण्यासाठी तुम्हाला एकूण संख्यांची बेरीज करण्याची आवश्यकता अजिबात नाही. का, तर लक्षात घ्या. आता क्रमवार संख्या असतील तर त्याची सरासरी ही काय असते, ही मधली संख्या असते. पहा कोणती असते, ही मधली संख्या त्यांची काय असते, सरासरी असते. मधली संख्या हीच त्यांची सरासरी असते. लक्षात घ्या. त्यामुळे इथे एक सूत्र तयार होईल आपलं, काय, सरासरी क्रमवार संख्यांची सरासरी. क्रमवार संख्या ज्यावेळेस दिलेल्या असतील, क्रमवार संख्येची सरासरी. सरासरी त्यावेळेस काय करायचं, सरळ सरळ आपल्याला काय करायचं, मधली संख्या बरोबर मधली संख्या होय. पहा एक सूत्र आपल्याला तयार झालेलं आहे. कोणत्याही मग क्रमवार संख्या असतील, पहा कोणत्याही क्रमवार संख्या असतील. मग आता आपल्याला 5 क्रमवार विषम संख्या दिल्या तरी तेच, क्रमवार समसंख्या दिल्या तरी तेच, क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्या तरीही तेच. त्याच पद्धतीने आपण काय करायचे, त्यांची सरासरी काढायची आहे. मधली संख्या जी असेल ती सरासरी आहे. आता आपण हे जे सूत्र आहे याचा पडताळा पाहूया नक्की आपल्या सूत्राप्रमाणे. आपलं सूत्र काय दिलेलं होतं, सरासरी 41 अधिक 43 अधिक 45 अधिक 47 अधिक किती 49. बरोबर आहे. भागिले किती संख्या ती, एकूण 5 आहे. बरोबर, हे आपलं सूत्र आहे. आता पाहूया आपले 45 उत्तर येत आहे की नाही त्याची सुद्धा खात्री करून घेऊ. काय हरकत नाही, बेरीज करा. पहा 9 7 किती झाले, 16 16 5 21 21 3 24 आणि 25. बरोबर आहे. 25 अशी 5 हातचे आले 2 1 2 3 4 आणि 5 5 चौक 20 आणि 2 22. ठीक आहे. भागिले 5 5 चौक 20 आणि 5 5 25. बरोबर 45. ठीक आहे.
म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे. या पद्धतीने जरी केलं तुम्ही बेरीज करून तरी आपलं उत्तर 45च आलेलं आहे. आणि जर या सूत्रानुसार तुम्ही पाहिलं की मधली संख्या ही सरासरी असते क्रमवार संख्येची लक्षात घ्या, तरी आपलं उत्तर 45 आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बेरीज करण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो 5 क्रमवार समसंख्याची सरासरी 98 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? अशा पद्धतीचे जे सोपे सोपे प्रश्न असतात आपल्या जो मागचं सूत्र पाहिलेलं आहे त्यानुसार हा प्रश्न आहे. अगदी सोपा आहे. मधली संख्या सरासरी दिलेली आहे क्रमवार संख्येची, म्हणजे याचा अर्थ काय दिलेला आहे आपल्याला? मधली संख्या जी दिलेली आहे ती किती आहे आपली? 98 दिलेली आहे. मधली संख्या म्हणजेच काय आहे? सरासरी आहे. ठीक आहे, सरासरी आहे हे आपल्याला माहित आहे, आपण सूत्रानुसार पाहिलेलं. मधली संख्या जर 98 असेल तर मग आपल्याला पाहिजे 98 समसंख्या, या बाजूला काय येणार आहे? 100, या बाजूला काय येतील? 96. बरोबर आहे. क्रमवार 5च संख्या आहे, 3 झाल्या. या बाजूला आणखी किती? 4 आहे की नाही? 94, म्हणजे 2 या बाजूला 2 त्या बाजूला, तिथे किती येईल? 102. अशा पद्धतीने अगदी सोपी आणि 94, 96, 98, 100, 102. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले सर्वात मोठी संख्या कोणती? तर सर्वात मोठी संख्या आपल्याला मिळालेली आहे 102. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने उत्तर आपल्याला मिळतं. त्यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे? हे जे एक सूत्र आहे ते सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आपला तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे 1 ते 30 अंकाची सरासरी ही 1 ते 20 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? अशा पद्धतीचा ज्यावेळेस प्रश्न दिलेला असेल त्यावेळेस प्रश्न आपण 1 ते 30 पर्यंतच्या अंकांची बेरीज करून सुद्धा सोडवू शकतो, किंवा आपल्याकडे दुसरी एक पद्धत आहे सरासरीसाठी. लक्षात घ्या, सरासरी जर अशा क्रमांकाची काढायची असेल तर लक्षात ठेवा पहिली संख्या कशा पद्धतीने काढायची? पहिली संख्या जी काही दिलेली असेल तुम्हाला ती पहिली संख्या अधिक दुसरी संख्या म्हणण्यापेक्षा शेवटची संख्या. काय इथं दोनच संख्या आहेत पण दुसरी म्हणण्यापेक्षा काय आहे? इथं शेवटची संख्या महत्वाचा आहे. लक्षात घ्या, कारण दुसरी संख्या वेगळीच असते. पहिली संख्या अधिक दुसरी शेवटची संख्या भागिले 2. ठीक आहे. आता पहिली संख्या किती आहे? 1 आहे, अधिक ही शेवटची संख्या आहे. लक्षात घ्या किती आहे ती? 30 आहे, भागिले 2 बरोबर 31/2 बरोबर किती येणार आहे? भाग दिल्यानंतर 15.5 येतील. ठीक आहे, बरोबर आहे, मध्य. आता त्याच पद्धतीने आपण 1 ते 20 काढून घेऊ. 1 ते 20, 1 अधिक 20/2 बरोबर 21/2 बरोबर किती येणार आहे? 10.5. ठीक आहे. अशा पद्धतीने आता याच्यामध्ये कितीचा फरक आहे म्हणजे कितीने जास्त आहे? या दोन्हीची वजाबाकी जर तुम्ही केली तर तुम्हाला लगेच सापडेल की फरक कितीचा आहे? फक्त 5चा फरक आहे. म्हणजे कितीने जास्त आहे? तर फक्त 5ने जास्त आहे. किती जास्त? तर फक्त 5 जास्त आहे. 5ने जास्त. लक्षात घ्या, ज्यावेळेस क्रमवार तपासते 1 ते 10 असतील आणि 11 ते 20 असेल, बरोबर आहे, किंवा 1 ते 20, 1 ते 30 अशा पद्धतीने ज्यावेळेस असेल त्यावेळेस दिलेला जो फरक असतो तो फक्त 5ने जास्त असतो. लक्षात घ्या. आता 1 ते 10 असेल, 1 ते 10 याची जी सरासरी आहे ती किती असते? 5.5. याची सरासरी किती आहे? यांची बेरजेची 5.5. त्याच्यानंतर 1 ते 20 यांची सरासरी किती असणार आहे? याची सरासरी असणार आहे 10.5. त्याच्यानंतर 1 ते 30 याची सरासरी किती आहे? याची सरासरी आहे 15.5. त्याच पद्धतीने 1 ते 40, लक्षात घ्या, 1 ते 40 याची सरासरी किती आहे? 20.5. त्यानंतर 1 ते
50 याची सरासरी किती असणार आहे? याची सरासरी आहे 25.5. नंतर 1 ते 60 याच पद्धतीने पहा, याची सरासरी आहे 30.5. अशा पद्धतीने 1 ते 70 ची सुद्धा 35.5 असणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये जो तुम्हाला फरक दिसत आहे, या दोन्ही याच्यामध्ये जो तुम्हाला फरक सापडणार आहे, तो सर्व ठिकाणी फरक कसा आहे? तो फरक फक्त कितीचा आहे? 5 चा फरक आहे. पहा, या कोंड्यावरून सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकतात. फक्त 5 चा फरक आहे. आता तुम्हाला जर अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेला की 1 ते समजा विचारलं तुम्हाला 1 ते 50 चा 1 ते 50 च्या अंकाची सरासरी ही 1 ते 20 अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? 1 ते 20 अंकाची सरासरी किती आहे? फक्त 10.5 आहे आणि 1 ते 50 ची किती आहे? 25.5 आहे. यांची वजाबाकी केली तरी तुम्हाला उत्तर मिळेल. किंवा याचे टप्पे किती आहेत? 1, 2 आणि 3 टप्पे होते. 5, 10 आणि 15 कितीने जास्त असणार आहे? 15 ने जास्त असणार आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त सर्वात महत्वाचं या उदाहरणामध्ये हे जे सूत्र दिलेलं आहे तुम्हाला, हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. पहा, काय सूत्र आहे? सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. इथं आपण दुसरी संख्या म्हणायचं नाही. जरी तुम्हाला इथं 2च संख्या दिसत असल्या तरी ती दुसरी नाही, ती शेवटची संख्या आहे. त्या दोन्हीची बेरीज करायची, भागिले 2 करा, ही तुमची आलेली सरासरी असेल. पहा, मग उत्तर कोणतंही असो, पहा ते आपल्याला याच पद्धतीने सोडवायचं आहे. लक्षात घ्या. आपला चौथा प्रश्न आहे क्रमवार 1 ते 100 अंकांची बेरीज. हाही अत्यंत सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. पहा, याचे आपण 2 पद्धतीने उत्तर काढू शकतो. पहा, पहिला प्रकार आणि आपण नंतर दुसऱ्या प्रकारे, दोन्ही पद्धतीने आपण या प्रश्न उत्तर काढूया. पाहता आपण सरासरी काढून सुद्धा हा प्रश्न सोडू शकतो. पहा, सरासरी जर काढली आपण तरी सुद्धा आपण हा प्रश्न सोडू शकतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, बरोबर आहे. शेवटची संख्यांची बेरीज छेद 2. ठीक आहे. आपल्याला काय मिळणार आहे? सरासरी मिळेल. आपण प्रथम काय करून घेऊ? यांची सरासरी काढून घेऊ. 1 अधिक 100 किती आली? 2. 101/2 बरोबर 50.5 ही आली सरासरी. पाहता, सरासरीला ही आपल्या सोप्या पद्धतीने सरासरी काढली. सरासरीची आणखीन एक काय पद्धत आहे? पहा, एकूण संख्यांची बेरीज. काय आहे? एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज आणि बेरीज भागिले एकूण संख्या. काय सूत्र आपलं? भागिले एकूण संख्या. पहा, एकूण संख्या आपल्याला माहित असलं पाहिजे की प्रत्येक मुद्दा आपला क्लिअर झाला पाहिजे. पहा, त्यासाठी आता आपण काय करूया? एकूण संख्या या सरासरीकडे घेऊ. सरासरी गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या किती आहे? पहा, एकूण संख्या आपल्याला माहित आहे, ते आपण नंतर टाकू, काय हरकत नाही. एकूण संख्या बरोबर काय येणार आहे? बरोबर फक्त काय? एकूण संख्यांची बेरीज. काय येणार आहे? एकूण संख्यांची बेरीज आपोआप आपल्याला मिळणार आहे. आपल्याला काढायची आवश्यकता नाही. सरासरी किती आलेली आपली? 50.5 आहे. गुणिले एकूण संख्या किती आहे? 100 आहे. ठीक आहे. करा गुणाकार. किती येईल? 50 1 आणि 2 एक दशांश चिन्ह आहे म्हणजे पहा, पुन्हा लिहू का पुन्हा. अशा पद्धतीने आपल्याला 1 ते 100 अंकाची बेरीज मिळालेली आहे. ती किती आलेली आहे? 5050 म्हणजेच 50-50 बरोबर आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवली तरी राहील. आता दुसरं एक सूत्र आहे. पहा, एकूण संख्यांची बेरीज. काय होईल? एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्याची बेरीज कशा पद्धतीने काढायची तेही सोपं सूत्र आहे. वेगळं असं काही नसतं, फक्त मांडणी असते. n × n + 1 n अधिक n भागिले
2. आता n म्हणजे किती संख्या आहेत, एकूण संख्या किती आहेत, एकूण संख्या 1 ते 100 पर्यंत 100 संख्या आहेत एकूण, मग 100 म्हणून 100 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच काय झालेलं आहे पाहे 100 गुणिले 101 भागिले 2 बरोबर भाग द्या 50.5 याला भाग देऊ आपण, म्हणजे आपल्याला हे सूत्र इथं लक्षात येऊन झालेलं आणि गुणिले 100. ठीक आहे, म्हणजे किती झाले आपलं 50 आणि 50 50-50 बरोबर आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. या पद्धतीने हे जरी सूत्र आपण लक्षात ठेवलं एकूण कोणत्याही एकूण क्रमवार संख्या तुम्हाला जर काढायची असेल त्यांची बेरीज, तर तुम्हाला हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे. कोणत्याही क्रमवार संख्येची बेरीज यावरून मिळते. आपण इथं तीनही सूत्र पाहिलेली आहेत. या उदाहरणामध्ये पुन्हा एकदा आपण तीनही सूत्र पाहिलेली. हे जे मूळ जे सूत्र आहे सरासरीचं हे मूळ सूत्र आहे, त्यावरूनच इतर सगळी सूत्र तयार झालेली असतात. पहा हे लक्षात घ्या. या तीनही सूत्र अत्यंत महत्वाचे आहेत. अशाच पद्धतीने जर आपल्याला विचारलं, लक्षात घ्या, आपल्याला जर समजा आणखीन विचारलं, काय विचारलं 1 ते 1000 1 ते 1000 संख्याची काय करा आपल्याला बेरीज, तर ती सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने जशी 50-50 येत आहे ती सुद्धा कशी येणार आहे तुम्हाला 500 या पद्धतीने येत आहे. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला विचारलं 1 ते 10,000 1 ते 10,000 लक्षात घ्या, तर ती सुद्धा किती आहे फक्त हे 5 घ्यायचे, 1 शून्य कमी बरोबर आहे 5000 आणि पुढे काही 5000 अशा पद्धतीने ते सुद्धा उत्तर येत आहे. त्यांची बेरीज लक्षात घ्या. 100चे निम्मे 2 भाग करून टाकले, 1000चे 2 भाग केले 500-500चे आणि 10,000चे 2 भाग केले 5,000-5,000चे. अशा पद्धतीने क्रमवारून 1 लाखापर्यंत गेले तरी सुद्धा 1 लाखाची विचारले तरी सुद्धा ती किती येणार आहे, ती 50,000 अशा 2 टप्प्यामध्ये यायचं आणि सरळ मांडून टाकायचे. याची बेरीज करण्याची आवश्यकता नाही. हेच तुम्हाला सांगण्यासाठी आपण एक प्रथम उदाहरण घेतलेलं आहे, ते कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. तुम्ही जर या पद्धतीने हे दोन्ही उदाहरण सोडवले तर तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे. आपला प्रश्न 5 आहे. पाहता त्याच प्रश्नामधला थोडासा वेगळा आहे. जर क्रमवार 11 ते 80 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती, आता आपल्याला 1 ते पासून आपण विचारलं 1 ते 20 1 ते 10 ते 30 1 ते 100 अशा पद्धतीचा प्रश्न आपण पाहिला होता. परंतु जर मध्येच आपल्याला संख्या दिल्या तर मधल्याच संख्येचं कशी काढायची बेरीज ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणून आपण उदाहरण घेतलेलं आहे 11 ते 80 याची बेरीज किती, कशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला विचारले जाऊ शकतात. काय हरकत नाही, याच्यात वेगळं असं काही नाही. याचे सुद्धा काय करायचंय आपण प्रथम सरासरी काढून घ्यायची. काय करायची, सरासरी काढून घ्या. एकदम सोप्या पद्धतीने सरासरी काढून घ्या. सरासरी आपल्याला माहिती आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बरोबर आहे भागिले 2 बरोबर. आता 91 2 बरोबर पहा किती येणार आहे 45.5. ठीक आहे, निम्म ही आलेली याची काय सरासरी. मग आता काय करायचं, एकूण संख्यांची बेरीज. पहा एकूण संख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढतो आपण, एकूण संख्याची बेरीज. ठीक आहे, एकूण संख्यांची बेरीज जे मूळ सूत्र आहे सरासरीचं तेच सूत्र आहे, वेगळं असं काही नाही. सरासरी गुणिले सरासरी गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या एकूण संख्या. पहा आता या प्रश्नामध्ये संख्या मांडत असताना थोडीशी गफलत होण्याची शक्यता असते. पहा सरासरी आपल्याला दिलेली आहे किती आहे, सरासरी आली आता 45.5 आलेली आहे गुणिले एकूण संख्या. आपण गुणिले एकूण संख्याला किती 11 ते 80 म्हणजे 80 संख्या आहेत का, तर नाही. 1 ते 80 असेल तर 80 संख्या असतील, तर 11 ते 80 आहे म्हणजे किती संख्या आहेत, फक्त 70 संख्या आहेत. पहिल्या 10 संख्या तिथून वजा आहेत म्हणजे फक्त 70 संख्या. या दोन्हीचा गुणाकार करून घ्या, काय हरकत नाही, आपलं उत्तर लगेच येणार आहे. पहा शून्य जसं तसं मांडून घ्या. 7 5 35 अशी 5 7 3 7 5 35 आणि 3 38 3 7 चौक 8 5 7 चौक 28 आणि 3 31 बरोबर आहे. अशा पद्धतीने 1.0 एक घर म्हणजे किती आलं, पुन्हा आले आहे 3185. हे आपलं काय झालेलं उत्तर आलेलं
आहे पहा. आपण मधल्या कोणत्याही संख्येची क्रमवार संख्येची बेरीज काढू शकतो पहा. त्याच्यासाठी क्रमवार संख्येची बेरजेसाठी कोणताही मधलं असेल तर हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे पहा, लक्षात घ्या. आपल्याला सरासरीवरती विभिन्न परीक्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, MTS असेल, NTS असेल, प्रज्ञ शोध परीक्षा असेल, त्याच्यामध्ये अशा धर्तीचे जे प्रश्न असतात ते आपल्याला हमखास विचारलेले असतात पहा. आता यावर जे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न असतात ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये, प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये आपली काठिण्य पातळी कुठे प्रश्नाची वाढत जात असते हे लक्षात ठेवावं. आपला 6वा प्रश्न आहे 73, 77, 79, 76, 74 आणि 7 दिला आणि पुढे स्टार दिलेला आहे एकच स्थानच्या अंकाऐवजी. या संख्येची सरासरी आपल्याला दिलेली आहे ती 76 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. पाहता हा जो स्टार आहे याच्या जागी आपल्याला कोणता अंक आहे ते आपल्याला शोधायचं आहे. वेगळा असं काही नाही. प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा जरी असला तरी मूळ जे आपलं सूत्र आहे ते आपण सोडायचं नाही पहा. मूळ सूत्र काय आपलं लक्षात घ्या. सरासरी बरोबर एकूण, लक्षात घ्या. सरासरी बरोबर काय आहे आपण थोडी लिहूया, आपल्याला लागतंय कशासाठी ते. एकूण संख्यांची बेरीज. एकूण काय येणार आहे, संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आहे बरोबर. एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या. आता इथं भागिले आहे ते या बाजूला जर आलं असतं तर काय होणार आहे, गुणाकार होणार आहे. म्हणून काय होईल, एकूण संख्या. एकूण संख्या म्हणून इथं जागा आपण सोडली होती, लक्षात घ्या. एकूण संख्या. आता आपल्याला सरासरी दिलेली आहे, किती आहे सरासरी, सरासरी दिलेली आहे आपल्याला 76 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 संख्या आहे. एकूण संख्या आहेत 6. आता एकूण संख्याची बेरीज. आता बेरीज पहा, 73 अधिक 77 अधिक 79 अधिक 76 अधिक 74 अधिक 7 आणि हा काय येणार आहे, स्टार. लक्षात घ्या. आता पहा गुणाकार करून टाका. 6 6 36 3 7 6 42 42 आणि 3 45 म्हणजे 456 ही बेरीज आलेली आहे. आणि 456 यांची सुद्धा बेरीज तेवढीच येणार आहे. मग आता आपण प्रथम काय करायचं लक्षात घ्या. हा थोडासा सोडून द्या. प्रथम आपण ही जी 5 संख्या दिलेल्या आहेत या 5 संख्येची काय करून घ्यायची, बेरीज करून घ्यायची. पहा 1 2 3 4 आणि 5. 4 6 10 19 19 आणि 10 29. 29 अशी किती आले, 9 हातचे आले 2. 7 5 35 बरोबर आहे. 5 वेळेस 7 आहे म्हणून 7 5 35 आणि 2 37 प्लस काय येणार आहे, हा 7 स्टार आहे की नाही. आता लक्षात घ्या. मग हे काय करा, वजा करा. 56 वजा 3 7 9. ठीक आहे. हे या बाजूला आल्यानंतर वजा होतील बरोबर 7 स्टार. लक्षात आले. आता यांची जी वजाबाकी येईल ती याच्या एवढी येणार आहे, लक्षात घ्या. आता वजाबाकी पाहता, वजाबाकी करा. 16 तून 9 गेले 7 बरोबर आहे. आणि 14 तून 7 गेले पुन्हा 7. 3 तून 3 गेले 0. ठीक आहे. आता पहा 77 बरोबर 7 स्टार हे आपलं आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, स्टार बरोबर किती असणार आहे, स्टार बरोबर 77. म्हणजे आपली 6वी जी संख्या आहे ही लक्षात घ्या. ही जी 6वी संख्या आहे, ही 6वी संख्या किती आहे आपली, 6वी संख्या अर्थातच 77 आहे. आणि त्याचा एक स्थानचा अंक स्टार बरोबर अर्थातच किती आहे, स्टार बरोबर अर्थातच 7 हे उत्तर आहे. अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारला जातो. आपला प्रश्न 7वा आहे पहा. वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न आहे. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला आहे. वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे. तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज सुद्धा विचारलेली आहे. यामध्ये काय दिले, पहिले 25 विद्यार्थी आणि उर्वरितही 25च विद्यार्थी आहे. पहिल्या 25 विद्यार्थ्यांची 13 वर्ष सरासरी आहे आणि उरलेल्या उर्वरित 25 विद्यार्थ्यांची
सरासरी ही किती आहे 17 वर्ष दिलेली आहे. अगदी सोपं आहे. आता एकूण विद्यार्थ्यांची सरासरी कशा पद्धतीने काढायची लक्षात घ्या. एकूण विद्यार्थ्यांची सरासरी, एकूण विद्यार्थी सरासरी वेगळं असं काही नाही. पहा, दोन्ही सरासरींची सरासरी काढली की झाली आपली सरासरी. दोन सरासरी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. पहिली सरासरी आणि दुसरी सरासरी पहा, S1 अधिक S2 किंवा S1 S2 म्हणा. सरासरी 1 आणि सरासरी 2. पहिली किती आहे 13 अधिक दुसरी किती आहे 17 भागिले 2 म्हणजे 30 भागिले 2 बरोबर किती आली 15 सरासरी आलेली आहे. आपली एकूण विद्यार्थ्यांची जी सरासरी आहे ती किती आलेली आपली 15 आलेली. फक्त काय करायचं, दोन्हीही सरासरी दिलेले असतील तर दोन्हीची काय करायची बेरीज करायची. परंतु केव्हा, जेव्हा या दोन्हीचे समान भाग केलेले असतील, त्यांचे भागही समान केलेले असायला हवेत, हे लक्षात घ्या. या पद्धतीमध्ये आता आपल्याला विचारलेली एकूण विद्यार्थ्यांची वयाची बेरीज, तेही सोपं आहे. पहा, एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आता सरासरी दिलेली आहे म्हणल्यावर आपल्याला काढायलाही सोपं आहे. एकूण विद्यार्थी वयांची बेरीज, एकूण विद्यार्थी वयाची बेरीज कशा पद्धतीने काढणार आपण ती सरासरी गुणिले एकूण विद्यार्थी. कसे काढणार, सरासरी, सरासरी गुणिले एकूण विद्यार्थी गुणिले एकूण विद्यार्थी. ठीक आहे, एकूण विद्यार्थी केलं की आपल्याला त्यांच्या एकूण वयाची बेरीज मिळणार आहे. सरासरी आहे मग 15 आणि एकूण विद्यार्थी आहेत 50. 15 15 15 2 30 15 3 45 15 4 60 आणि 15 5 75 750 म्हणजे त्यांची बेरीज किती आलेली आहे. एकूण वयाची बेरीज 750 आहे. 750 ला 50 ने भागलं की परत तुम्हाला सरासरी 15 मिळणार आहे. म्हणजे एकमेकावरूनच हे काढलेले आहेत. लक्षात घ्या, सूत्रांचे कशा पद्धतीने आपण प्रश्नामध्ये वापर करतो यावर आपला तो प्रश्न किती सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत ते अवलंबून असतं.